मान मान लोक म्हणून गेले. मवळ जवळ आहे तर माशा गोंगात्यात. हा मवळ निघून गेल्यावर माशा निघून जातात. माया पोराला काय जावय बिवय म्हणू नको. ते कसं आहे माहिती का, सरपंच साहेबांनी ना त्याला एक नोकरीवाली पोरगी बघितली आणि माझ्या आक्षाचं जमलेलं आहे. सरपंचाने पाहिली हा ते कस काय आपलं भाग घेतील म्हणजे आपण दोघं बहीण भावंड आहेत. माझ्या पोराला शिक्षणाला पैसे लागत होते तेव्हा नव्हता तुला भासा दिसला, तेव्हा नव्हता तुझा जावई झाला. तू मला खोटं बोलला की गावात तू जमीन घेतली. तुझे बँकेत 24 लाख रुपये होते, मला कळालं ना. अयो दमले ग बाई, आई ग मरण आधी दमले. उन्हात आणच आहे कांदा काढायचं म्हणलं का लोक लय काम करून घेतात बाय. काय रे, कुठं निघला बॅग बिग घेऊन तू? हा ग तुला सांगत विसरलं ते काय आनंदाची बातमी. काय ते माझा इंजिनिअरिंगला नंबर लागला. हा वे हा अगं बाई देवाने ऐकलं आपलं. पण त्याची पहिल्या वर्षाची फी 70,000 रुपये ती भरावं लागेल. त्याशिवाय ऍडमिशन होणार नाही ना. 70,000 अक्षय एवढे पैसे कुठून येते रे आपल्याकडं? अगं आई मग ती फी नाही भरली तर मग माझं ऍडमिशन व्हायचं नाही. नाही नाही आपण काय पण करू आणि फी भरू तुझी. मग तू शिकून मोठा माणूस हो बाबा. असे गरिबी दिवस कवर काढायचे आपण. बरोबर आहे तुझं. मी काय म्हणतो आई मामाकडे माग ना पैसे. मामा दिन पैसे. आम्हाला मागायचे होय? बर मी देऊ का मामाला फोन लाव? दे फोन. मामा हॅलो. हा भाऊ ये ना घरी, काम होतं थोडं तुझ्याकडं. हा थोडंसं काम होतं ना. नाही फोनवर बोलले असते बरं का, पण ते काय झालंय फोनवर नाही बोलता येत म्हणून म्हणलं घरी आला असतं तर मग घरीच बोललो असतो. हा अक्षय विशेष होतं थोडस. हा ये मग घरी. नाही लगेच ये, 2 दिवसांनी काय करायचंय लगेच. हा आता लगेच ये. अक्षा येतो मामा. मामा येतोय म्हणलाय. मामा दिन बघ 100%. हा तसं तुझा मामा लय चांगला आहे रे. मामाला दिन. काळजी. आता एकूण एक भाचा आहे मी. हा आणि त्याच्याशिवाय आपल्याला हाय तरी कोण? हा तुझा बाप ते तसला. शिक्षणाचं काय कळत नाही काय नाही. हा ते शिक्षण झालं असतं त्याने केलं असतं. जाऊ दे आता आई. 10 रुपये किती येडा झाला ना पण ते माणूस. झालं गेलं ते सोडून दे तिकडे. मी आहे ना तुझ्यासाठी. एकदा माझं शिक्षण पूर्ण झालं ना आपलं बघ नशीबच उजळ. पण अरे अक्षा आपलं तुझा बाप जर नीट असता 10 रुपयाला नसता आपल्याला असं सोडून गेला नसता तर असं लोकांची तर रानात काम करावं लागलं नसतं. असे हात पसरावं लागले नसते. हक्काने म्हणलं असतं हो पोराची फी भरा. लय दिवस नाही तुला हे काम करायचं. नाही करायचं मला तुला माहिती ना मी अभ्यासात किती हुशार आहे. हा मग माझा अक्षा का नोकरी लागल्यावर मग काय बोलिल. दादा आलाय. दादा लय अर्जंट काम बरं आहे का मामा? हा बरं आहे बरं आहे, एकदम व्यवस्थित आहे. मामीन त्या मामीन त्या काय सुखरूप येते सगळे व्यवस्थित आहे. हाय ना. हा तुझ्या वावरातली काम कशी चालत काय न? वावरातले सध्या अजून काय चालू आहे थोडंफार असं काही तसं काय. उन्हाळा आहे ना आता. माझं ना एक काम होतं दादा तुझ्याकडं. काय होतं काम? अक्षयची फी भरायची. अक्षय याला इंजिनिअरिंगला नंबर लागलाय माझा. हा तुझा का? हा त्याची फी भरायची. हा ना 70,000 रुपये फी भरायची. लय नाहीये 70,000 रुपये भरायचे. पहिल्या आणि वर्षीची. दादा तू टेन्शन घेऊ नको. मी आहे ना लोकांची धक्का आम्हाला जाईल आणि तुझे पैसे फेडून टाकेन. आणि मग अक्षय नोकरी लागली अक्षय फेडून ना मग. हा मी देऊन टाकेन. देऊन टाकेन तो अक्षय. आधीच सांगायचं ना रे. का? 8-15 दिवस आधीच सांगायचं होतं ना. का बरं? मी तिथं शेजारी जमीन घेतली 1 एकर आता खरेदी झाली. काय करा अक्षय. थोडेफार असतील. थोडेफार पण नाही. नाही ना काहीच नाही आता माझ्याकडे. थोडेफार तू दिले असते मग अजून कुठून तरी गोळा नाही ना मग आता आधी साईडला असतं तर कशाला मग जमीन घेतली असते. हो हा, ते मी शेजारी म्हणजे भावाचीच घेतली मी पण. बांधाना बांधे म्हणलं कशाला दुसरीकडे जाऊ द्यायचे. ते म्हणले घेऊन टाक भाऊ. हम्म. म्हणलं घेतो भाऊ.
हा का, जाऊ दे, हे जमीन घेतली मामानी, चांगली गोष्ट आहे हे हा. दादा, चांगली गोष्ट आहे. बरं ये ना, चहा पाणी करते. आता चहा नको माझ्या मागे लय उद्योग घेत, हा का, तुला जायचं होतं. हा हा येऊ का मी येतो. हा हा ये. बरं झालं मामा चहा प्यायचं नाही म्हणला, नाही तर साखर पण नव्हती घरात. अक्षय तू टेन्शन घेऊ नको ना, मी करते ना काहीतरी. अक्षय कसं करायचं का, मामा बी डायरेक्ट नाही म्हणला पैशाला. अरे मला वाटलं, मला मामाकडून लय अपेक्षा होती. मला वाटलं मामा अरे मला पण लय अपेक्षा होती रे अक्षय, मला पण वाटत होतं माझा भाऊ माझा मला मदत करीन म्हणून. पण तू टेन्शन घेऊ नको ना, बरं मी काय तुझी आई आहे ना. आहे. तू एक काम कर, मला मोबाईल दे. मावशीला फोन लावून बघ बरं. हा बघ यो नंबर. हा हेच आहे ना. हा. हॅलो तायडे, काय करते? हा काय नाही ग, मला थोडी गरज होती. मी दादाला म्हणले, पण दादाने काहीतरी जमीन का काय घेतली, तर माय एक मदत कर ना. मग अक्षयचा ना इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागलाय. हा ते ना मला थोडी 70,000ची गरज होती. मी तुझे फेडून टाकीन लगेच, कामाला जाईन कुठं बी आणि फेडून टाकीन ग तायडे, ठेवायचे नाही. काय गाडी घेतली? बर जाऊ दे. हे अभिनंदन हा गाडी घेतल्याबद्दल बरं का तायडे, चांगली गोष्ट आहे. गाडी घेतली तू, मावशीने गाडी घेतली. बरं ठेवते ताई, नंतर लावीन तुला. मावशी पण म्हणते गाडी घेतली. मस्त चुलत मावशी, मला तू सख्या बहिणीसारखी जीव लावायची. मला वाटलं दिन टायमाला. टायमाला तर कोणीच काम मला नाही नसतं वाटत. पडत असं वाटायला लागलंय. मला नाही वाटत आहे माझं अच्छा. ऍडमिशन होईल म्हणून. टेन्शन घेऊ नको ना, तुझी आई आहे ना. अगं एवढं अरे. मरमर करून शिकलो मी, आणि खुशाला आपल्याला फी भरायसाठी बी पैसे नाहीत. अरे हे बघ, तुझी आई असताना तू टेन्शन घेऊ नको अक्षय. अगं तू ऐक. ते बघ, मी पुढं काही बघशील करीन, तू. काही करीन रे. लोकांची धुणं भांडे घासायला राहीन, पण मी तुला पैसे कुठून पण देईन. एक काम करू का, मी आता एक शेवटचा पर्याय राहिलाय आपल्याकडं. सरपंच साहेब आहे ना, सगळ्या गरिबांची मदत करतात. मला नाही वाटत ते आपल्याला नाही म्हणतील म्हणून. मी एकदा फोन लावून बघते ना त्यांना. फोन लावून बघ, आता शेवटची अपेक्षा आहे. हे जर नाही झालं तर मला बी तुझ्या संग कामाला यावं लागेल. नाही मी प्रयत्न करते ना अक्षय. मी फोन लावून बघते सरपंच साहेबांना. हा ह्यो नंबर. हेच नंबर आहे ना. हा. हॅलो हॅलो हा हॅलो. सरपंच साहेब नमस्कार. मी अक्षयची आई बोलते. हा आला वैशिल, ते नंबर आलाय माझ्याकडे. हा ते मला सरपंच साहेब थोडी गरज होती, नड होती थोडी. काय झालंय? अहो नाही का, काय झालं माहितीये का, सांगू अक्षय, सांग ना तूच. हॅलो सरपंच साहेब. हा बोल ना अक्षय. माझा नाही काय इंजिनिअरिंगला नंबर लागलाय. बर, हा आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि ऍडमिशन करायचंय, त्याची पहिली वर्षाची फी 70,000 रुपये हो, तेवढी लागत होती नाही का. बर, मी तुमच्या इथे ना, काय म्हणताना तुमच्या इथं रानातलं काम सगळं करीन सरपंच साहेब, पण एवढ्या वेळेस माझी मदत करा. माझ्या लेकराचं कल्याण झालं तर लई म्हणजे लईच बरं होईल. अरे तू कष्टाळू आहे, मला माहिती आहे, आणि मुलाचं शिक्षण होणं गरजेचं आहे. चालेल, काय अडचण नाही, मी फी भरतो. पण हे काय ना, एज्युकेशन लोन होतंय, ते एज्युकेशन लोन पण करून देतो, कारण तुम्हाला शेती आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही. तर एज्युकेशन लोन पण त्याचा होऊन जाईल, इंजिनिअरिंगला नंबर लागला म्हणजे. आणि माझे पैसे काय नाही, माझे पैसे नोकरी लागल्यावर द्या बरं का. हा चालतंय. त्याचं शिक्षण होणं गरजेचं आहे, हुशार आहे तो. हा चालतंय, काय अडचण नाही. उद्या सकाळी घेऊन जा पैसे, आणि एज्युकेशन लोनचं पण करून टाकूयात बँकेमध्ये. हा सरपंच साहेब चालतंय. म्हणजे त्याला 4 वर्ष अडचण येणार नाही इंजिनिअरिंग होईपर्यंत. हा चालतंय. लय उपकार होते सरपंच साहेब. काय होत नाही. अरे शिक्षणाच्या कामाला, सगळ्यांच्या कामाला माझं कर्तव्य आहे मदत करणं. कुणी काय अडचण येत असलं तर हा. तुझं पण होईल ना. चांगली गोष्ट, आनंद आहे. काय नाही, सकाळी या माझ्याकडे. हा चालतंय, ठेवू का. ओके. मी काय म्हणले होते अक्षय, सरपंच साहेब आपल्याला मदत करते, नाही कुणी केली तरी ती करते ना आपल्याला मदत, म्हणले होते का नाही. बरं मी काय करतो आहे, हा. मी जातो पुढं. मग उद्या मला पैसे पाठवून दे. मी जरा ते रूमचं हे बघावं लागेल ना, पोरं किती रूम मध्ये काय कसे. हा जा, आणि व्यवस्थित जा अक्षय, आणि फोन करीत राहा. हा करतोय. हाय सरपंच, आता ते एज्युकेशन लोन बी करून देते म्हणजे 4 वर्ष, मला टेन्शनच नाही.
आता असं मन लावून शिकवतो ना सगळं. हा येतो आहे. हा ये काळजी घे बरं का. हा आणि मला अक्षा फोन करीत जा. हा लय तक करू नको. नाही हा आता एकदा नोकरी लागली ना आपलं कल्याण होईल बघ. हा येतो. हा अक्षा जपून जा. हा हाय ग थांबे नंतर काढते. माझ्या अक्षाला नोकरी लागलेल्या गुरं आणलेत. माझ्या बहिणीला त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवते ना. हा ताई कशी आहे बरी का. हा अक्षाने गाय आणली. हा कशी भारी का. लय भारी भारी गाय आणल्यात. ते अक्षा पगार झाला ना अक्षाचा तेव्हा गाय आणल्यात. हा 2 आणल्यात 2. हा मी ना तुला नंतर फोन लावते. मला अजून फोन करायचा आहे. पगार नाही मला नाही माहिती. मी तुला नंतर लावते ना फोन. हा पगार किती आहे पण अक्षाला मी विचारलाच नाही. काय बाय पोरग. अगं आहे काय करते. अरे हे गुरांच्या खालचं झाडून घेते ना जरा. आता तुझंच लय म्हणणं चालू होतं गुरं पाहिजे तू कामावर गेलं मला घरी करमत नाही. करमत नाही रे अक्षा. बरं मी काय म्हणते अक्षा मला ना एक विचार पडलाय. आता काय विचार पडलाय. आता सगळं चाललंय ना व्यवस्थित. नोकरी लागली मला सगळं व्यवस्थित चाललंय. आता हाय 3-4 दिवस सुट्टे तर अजून काय विचार पडलाय. नोकरी लागली ते मान्य आहे आणि पगार पाणी पण तुला ते पगार किती तेच नाही माहिती पण मला. बघाय आता तू कधी विचारलं नाही आणि मी कधी सांगितलंच नाही. त्यातलं मला अजून कळालंच नव्हतं ना कधी. अगं आता कसं नवीन आहे ना. हा तर स्टार्टिंगला 80,000 रुपये पगार आहे महिन्याला आणि वर्षाचं 7 लाख रुपये पॅकेज आहे मला. हा वे हा आणि मग त्याच्यामुळेच तू हे गाय आणि ते आणले अक्षा. आता बघ सगळ्यांचं देणं घेणं आपलं सगळं मिटलं. हा सरपंच साहेब बिचारे चांगले होते. हा त्यांनी मदत केली टायमाला म्हणून आपण आज हे दिवस बघ. सरपंच साहेब देव माणूस आहेत खरंच अक्षा. तुला सांगते ना कधी पण भेटले ना तर पहिले पाया पडायचा त्यांच्या. नाही आहे ना. हा देव समजून पाया पडायचं. कारण त्यांनी जर आपल्याला एवढी मदत केली नसती तर आज तू नोकरीला नसता. आज हे दिवस बघायला आज हे दिवस बघायला भेटले नाही तर नसते. मला कोणत्या तरी गावंड्याच्या हाताखाली आणि मला कोणत्या खुरपाया जावं लागलं असतं. लोकांच्या वावरात जावं मला लागतं. बेगारीच काम करावं लागलं असतं. हा ना त्यांचे लय मोठे म्हणजे मरेपर्यंतचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत. नाही विसरू शकत. मी तर नाहीच विसरायचे कधी. अक्षा पण मी हा. काय म्हणते 21 चारायचंच विसरले मी तुला. काय विचारते आता बोल. मला काय वाटतंय यंदा तो लग्न करून टाकावा. यंदा हा आता लगे थोडं असतं त्यासाठी पोरगी बघायला जावं लागेल. तुला तुझ्या मनासारखी सून भेटली पाहिजे तर मी लग्न करीन ना. हे बघ आपलं सगळं चांगलं झालंय का नाही. मग घरात एखादी सून नको का आणायला. आणून एखादी मी थोडी म्हणतो 4-4 आणायचं. अगं म्हणजे चेष्टा केली ग. तुला जे पोरगी आवडेल ना मी ती संग लग्न करीन. मला तर पोरगी आवडत नाही तर नाही आवडत त्याचं काही घेणं नाही. पण मी काय म्हणते सरपंच साहेबाचा फोन आला होता मला. त्यांनी पोरगी बघितली. हा का नोकरीला आहे. लय भारी नोकरीला आहे. चालतं ना. हा बघ आहे तुझ्या शब्दाच्या पुढे आणि सरपंच साहेबांच्या शब्दाच्या पुढे आहे का मी. नाही तुम्ही म्हणता तसं मी करणार आहे. मग आणि ते थोडी माझं वाटोळ करणार आहे. मग मी पण तुला विचारायच्या आधीच सांगितलंय सरपंच साहेब तुम्ही जी पोरगी दाखवता ना त्याच्यात आम्ही आभारी. म्हणजे आम्हाला मान्य आहे सगळं. हा हा तर त्यांच्यामुळे जेवढं कल्याण झालं त्यांच्या शब्दाला कसं नाकार द्यायचा. हा बरं मी काय मी जरा फेरफाटका मारून येतो. हा बर मग आता परत उद्या परवा मला जायचंच आहे ना. मग थोडं मित्रमंडळींना भेटून घेतो. आहेत का कुठे गेले ते बी माहित नाहीत. आता नुसतं काम तिकडं पुण्याला. बर ये तू हा? जाऊन पटके आणि जेव्हा टाइम या हा जम. चला बाबा जरा जाऊन येतो. काय अक्षय काय म्हणतो. अरे महेश तुझ्याकडे जाणार होतो. कसं बरं आहे ना. हा मी बघायचो काय चाललंय. नाही बरं आहे बाबा. अरे बघा आता 3-4 दिवस सुट्टी आहेत. हा हालतो घरी जरा. कधी आला तू इकडं. आता 3 दिवस झाले. हा का. उद्या जाईन. उद्या बाकी परवा. काय चाललंय मग. बाकी सगळं निवांत तुमच्या आशीर्वादाने. कायचा आमचा आशीर्वाद. आता काय झालं. तुझ्या कष्टाचं येते काय. अरे नाही बाबा टायमाला जर तुम्ही मदत नसती केली ना. आता तू नाही म्हणता थोडं नाही करता 30,000 रुपयेपर्यंत तू मदत केलेली. चालूच असतंय. तू माझा जिगरी यार. त्यासाठी नाही जाणार तर कोणासाठी ना. आता बघ आल तिथं लगेच देऊन टाकले ना. मग आता तुला माहिती एकदा नोकरी लागली का होत रे कल्याण. काय काय ना चालू आहे तुझं. बरं तुझं चेहरा गाऊन पडलाय. काय झालंय. काय नाही थोडी अडचण होती माझ्याकडं. अडचण कसली. मला मोबाईल शॉपी टाकायची
पण थोडेफार पैसे कमी पडू राहिले. अरे मोबाईल शॉप चांगली गोष्ट आहे की, थोडंफार किती कमी पडते? म्हणजे आहे माझ्याकडे चांगले पैसे आहेत, पण 1.5 लाख रुपये पर्यंत थोडं लागतंय. अरे मग एवढं चात्रत कोण बोलतो, हक्कानी माग की. हा तुझ्या मोठ्या भावासारखंच आहे ना मी. 1.5 लाख रुपयेच लागत येत ना. हेच नंबर आहे तुझा? हा येत. सोडले बघ आणि टेन्शन नाही घ्यायचं. कशाला रडतो? अरे ते गप तसं नाही करा बघ. तुम्ही एवढी मदत केली, मी तुम्हाला एवढीशी मदत करू शकत नाही भाई. अरे जे काय ते तुमच्यामुळंच आहे ना. हा एकट्याने मी कव्हर केलं असतं, माझ्या आईने कडू कष्ट केले असते. बघ तू मदत केली यार, मी खरंच. अरे बघ बोलून दाखवायचं नाही, नाही तर मी परत येईन माझे पैसे. मग आता सांगतो. नाही. बरं चल चल मी तुला चहा पाजतो. चल बस. बाकी काय म्हणते आपलं मित्रमंडळ? बाकी काही ना, तुला माहिती आहे काम ते सगळं. हा अरे स्नेहा, काय रे अक्षय? कशी बरी आहे का? मी बरी, तू कसा आहे? काय नाही मी बरं आहे. अगं तुझ्याच घरी गेलतो. हा घरची म्हणले की ते इकडे वावरत ते काय हा हे काढायला आलते. दिवसभर चालतं आपल्या शेतीचे काम. हा बर, बाकी काय चाललंय तुझं? बाकी काय नाही ग. बघ तुमच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित चाललंय. आता बघतीस ना तू. हो पण मी काय म्हणतो ऐक ना, हा आता बोलावं नाही तरी मी बोलतोय बरं का. कसं तू बी थोडीफार मदत नसती केली ना, तर आज मला हे दिवस बघायला नसते भेटले माहिती का. अक्षय, तू आपला माणूस म्हणून केली ना. काही नाही, तू बी मस्त तू काबड बा भावासारखं आहे रे. तुला मदत नाही करणार तर कोणाला करणार? तेवढं आहे. नाही म्हणता तू 50,000 रुपये पर्यंत मला मदत केली का. पण तू दिले ना रिटर्न. हा ते दिले, मग पण मी काय सांगतो ऐक, आता इथून पुढं तुला कसली मदत लागू दे, मला हक्काने मागायच्या. आणि सगळं मागेन. तुझ्या पोरांच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी माझी. ठीक आहे, चालेल हम्म? चालेल. बरं असं भेटायला आलतो मी, म्हणजे नाही का सगळ्यांना आता भेटतो. आता उद्या जायचंय ना, परत जाणार आहे? मग आता काय करते, जॉब नोकरी ते तर करावंच लागेल ना. हे बघ अक्षय, तुला पप्पा पण नाही. तुला माहिती तुझ्या आईने किती कष्ट करून तुला शिकवलं, आणि मग माझं कर्तव्य होतं तुला मदत करण्यासाठी. नाही बरोबर तुझं. कसं आहे, तू पण लई मेहनत करत होता, रात्रंदिवस अभ्यास करत होता. आज तू गावाचं नाव पण रोशन केलेलं आहे. तेवढं आहे. पप्पाने जर लहान दारू जर पिऊन आईला हानमार नसती केली काय जाऊ नसती, दे, आता जे व्यवस्थित राहिलं. झालं ते सोड आता. तू सांभाळतोय ना आईला, आम्हाला खूप आनंद वाटतोय. कारण एक स्त्रीचं दुःख फक्त एक स्त्रीच समजू शकते. नाही तेवढं आहे. तुझी आईने लई मेहनत केली रे अक्षय. आईचे भरपूर कष्ट आहेत. आई जे कष्ट करते ना, एक सॅक्रिफाईस करते आई, जे ते कोणीच करू शकत नाही अक्षय. बरोबर. बरं मी काय म्हणतो, आता मी उद्या जाणार आहे, थोडं आईकडे लक्ष राहू दे बरं का. हा बरं येऊ का मी? हा चालेल. हा काळजी घे. हा चालेल. आके आयो दादा, होय. कस काय माझ्या घर सापडलं तुला? कस काय घर सापडलं? कस काय घर माझा पाय भाऊ आता हो. हा माझ्या पाठी पुटीवर देऊ पाय देऊन आलीस तू. हा, मी 1 नंबर तू 2 नंबर. मग तेवढं आहे. काय अशी कष्ट म्हणते काय तू? कस काय बहिणीची आठवण झाली काय ना आज तुला? झाली अशी सहज. गरीब माणसांची आठवण कस काय झाली? गरीब काय हो. हा? नाही आके तुम्ही काय गरीब आहे काय? तुम्ही आपली एकच लेवल आहे. हा आत्ता झाली नाही का? हा इथं मागे नव्हती ना. तुम्ही भावजाई होती ती. हा जावायचं काय चाललंय अजून? जावई? हा कोणतं जावई? कुणाचं जावई? अगं आपला अक्षा. हा मा वानारा जावई, बरोबर आहे. मासे जावई. हा ते म्हणणंच आहे ना, मान लोक म्हणून गेले. मवळ जवळ आहे तर माशा गोंगात्यात. हा मवळ निघून गेल्यावर माशा निघून जात्यात. कस काय? हे बघ दादा, हा बोल ना. माया पोराला काय जावई बिवय म्हणू नको. ते कसं आहे माहिती का, सरपंच साहेबांनी ना त्याला एक नोकरीवाली पोरगी बघितली आणि माझ्या आच्छाचं जमलेलं आहे. सरपंचाने पाहिली? हा ते कस काय आपल्याला भाग घेतील? म्हणजे आपण दोघं बहीण भावंड आहेत. हा अरे म्हणजे बापरे. त्यासाठी मी कोणाला पोरगी नाही दिली मायावली हो. हा व्हय? हा, मग? असं झालं काय? हा दुई पुरी तशाच बिगर लागण्याच्या जाऊ दे. ना, माझ्या पोराला शिक्षणाला पैसे लागत होते, तेव्हा नव्हता तुला भासा दिसला, तेव्हा नव्हता तुझा जावई झाला. तू मला खोटं बोलला की गावात तू जमीन घेतली.
तुझे बँकेत 24 लाख रुपये होते, मला कळालं ना. असं नाही का नाही कळालं. मोठी ताई पण मला खोटं बोलली, म्हणली मी गाडी घेतली. म्हणजे माझ्या लेकराच्या शिक्षणाच्या टाइमला तुमच्या सगळ्यांकडे संप झाला होता, है का नाही? आणि आता जागे झाले का तुम्ही? माझ्या लेकराचं चांगलं झालं, आमचं चांगलं झालं म्हणून तुम्हाला दाखवा ना. आता आमच्या घरात परत वाटोळं करायला लागले का तुम्ही? देख वरात त्याच्यात काय? आणि राहिला एक विषय अजून. हा बोल. तुला काय वाटतंय का मी विसरले? मी विसरत नसते, एवढं ध्यानात ठेव. जर आई बाबांनी ना माझ्यासाठी हिस्सा ठेवला होता ना, ते हिस्सा आहे ना माझ्या कडेला काढून ठेवायचा, समजलं ना? कशातला हिस्सा? कशातला हिस्सा? हा शेतीतला हिस्सा. वावरातला? हा, वावरातला हिस्सा. माझी हिश्श्याची वाटणी आहे हा. ना, तशीच ठेवायची. माझ्या हिश्श्याच्या वाटणीला हात सुद्धा लावायचा नाही, समजलं? अरे ती तशीच टाकली असते रे मी देऊन तुला. माझ्या अक्षीची ना एवढी दालत आहे की माझा अक्षय आता पण नाही का त्याच्यापेक्षा डबल घेऊ शकतो, पण नाही का मला ते तुला द्यायचं नाही. मला माझा हिस्सा लागतोय म्हणजे लागतोय, समजलं का? आणि आता आहे ना तो निघायचं काम कर. मला कळालं तू कोणत्या मनाने आला, कोणत्या भावनेने आला. नाही, निघायचं चांगल्याच कर. भावनेने आलो होतो. नाही निघ आता तू. जाऊ का मग? हा निघ. नाही मला का? अशा भावाची काहीच गरज नाही की जे ना माझ्यासाठी संकटाला उभा नाही राहू शकत. मला तुझी पोरगी नको, काहीच नको. त्या दोन्ही पोरी तुझ्या जवळच राहू दे. जिथं नवरदेव चांगले भेटतील ना तिथं करून दे. निघ आता तू. जाऊ का? निघ आता तू. थांबूच नको माहित. गुळाला मुंगळे चिटकायला आलेत.